आहे की वंचित आणि एमआयएमचं भांडण नक्की कशामुळे झालं? अहंकार हा अहंकाराचा ना इश्यू आहे, अहंकाराचा इश्यू नाही आहे. एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये जोपर्यंत डॉक्टर कादरी होते त्यांचे अध्यक्ष तोपर्यंत व्यवस्थित होता असं मी त्या ठिकाणी मानतो. इम्तियाज जलीलला ज्यावेळेस असताना त्यांनी हे केलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 100 जागा पाहिजेत, मुसलमानांचं रिप्रेझेंटेटिव्ह आलं पाहिजे इथपर्यंत आम्ही येस, पण मुसलमानाच्या 100 जागा लढाव्यात याचा अर्थ बीजेपीला सरळ सत्तेवरती द्यावं ना. आणि त्याला असताना ज्यावेळेस ओएसी इंडोस करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की ह्यांना आता युती तोडायची आहे, त्याच्यापेक्षा आपण वेगळं व्हा. पण दुसऱ्या बाजूला इगो बिगोचा काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये राजकारणामधला. तुमचं पोस्टर काही आहे हे असलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ओएसी सारख्यांनी ज्याला संधी आली होती की मुस्लिम लीडरशिप हातात घेण्याची नॅशनली संधी आली होती ती त्यांनी घालवली. बरं, कारण का इम्तियाज जलील म्हणजे जे काँग्रेस करू शकलं नाही, जे एनसीपी करू शकलं नाही, ते औरंगाबादमध्ये आम्ही करून दाखवलं ना. इम्तियाज जलीलला निवडून आणलं ना. यावेळेला काय होणार आहे? यावेळेला औरंगाबादेत काय होईल? आम्ही आशा धरून आहोत की आम्ही रिपीट करू म्हणून. म्हणजे तुम्ही जिंकाल, वंचितचे अफसर खान आहेत तिथे ते जिंकतील अशी अपेक्षा? आम्ही अपेक्षा धरून आहोत. आम्ही जिंकू असं म्हणत नाही. उम्मीद पे दुनिया कायम है. उम्मीद पे दुनिया कायम.